नमस्कार मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स बघूया. डेप्ट म्हणजे काय, रिझर्व म्हणजे काय, करंट असेट, करंट लायबिलिटीज, टोटल असेट्स म्हणजे काय, सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, इक्विटी कॅपिटल म्हणजे काय, पित्रोस्की स्कोअर, प्रमोटर होल्डिंग, FII, DII म्हणजे काय. तर पहिला पॉईंट आहे डेप्ट म्हणजे काय. डेप्ट म्हणजे कंपनीने बाहेरून घेतलेले कर्ज. हे कर्ज बँक, NBFC किंवा इतर फायनान्सिंग संस्थांकडून घेतलेले असते. उदाहरणार्थ, एक कंपनी नवीन प्लांट उभारते, त्यासाठी तिला 100 कोटी लागतात. यातील 30 कोटी ती स्वतःकडली असते आणि 70 कोटी ती कर्ज म्हणून घेते. हीच रक्कम म्हणजे कंपनीचे डेप्ट. शॉर्ट टर्म डेप्ट कंपनी कमी कालावधीसाठी, जसे की 1 वर्षात परतफेड करावं लागतं. लॉंग टर्म डेप्ट मोठ्या कालावधीसाठी घेतलेले असते, म्हणजेच 5 वर्ष, 10 वर्ष. सिक्युअर डेप्ट ज्यावर कंपनी मालमत्ता ठेवते. अनसिक्युअर डेप्ट गहाण न ठेवता घेतलेले कर्ज. कंपनीचं कर्ज किती आहे हे समजण्यासाठी एक महत्त्वाचे प्रमाण आहे. त्यासाठी आपण डेप्ट टू इक्विटी रेशिओ हे फॉर्म्युला वापरतो. जर कंपनीचं कर्ज 50 कोटी असेल आणि इक्विटी 100 कोटी असेल, तर हा रेशिओ 0.5 जो चांगला समजला जातो. काही कंपन्या डेप्ट फ्री असतात किंवा त्याचं कर्ज फार कमी असतं. उदाहरणार्थ, इन्फोसिस, TCS, एशियन पेंट या कंपन्यांवर जवळपास 0 कर्ज आहे, म्हणून गुंतवणूकदार यांना पहिलं प्राधान्य देतात. रिझर्व म्हणजे काय. रिझर्व म्हणजे कंपनीने आपला नफा बाजूला ठेवून साठवलेली रक्कम. याचा उपयोग कंपनी पुढील काळात संकटात असेल, नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, बोनस शेअर द्यायचा असतील तेव्हा करते, किंवा COVID-19 सारखे जर केस उद्भवले असतील तर त्यावेळीसुद्धा करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीचा वर्षाचा नफा 100 कोटी असेल, त्यातील 30 कोटी कंपनी आपल्याकडे साठवून ठेवते. हेच 30 कोटी म्हणजे रिझर्व. रेव्हेन्यू रिझर्व नियमित नफ्यातून साठवलेले पैसे. जनरल रिझर्व, डिव्हिडंड रिझर्व, कॅपिटल रिझर्व शेअर विकून किंवा मालमत्ता विकून मिळवलेल्या नफ्यातून. इव्हॅल्युएशन रिझर्व, शेअर प्रीमियम. फ्री रिझर्व हे कंपनी हवे तसे वापरू शकते. आता आपण समजूया करंट असेट म्हणजे काय. करंट असेट म्हणजे ही मालमत्ता किंवा संसाधन जी एका आर्थिक वर्षाच्या आत कॅशमध्ये रूपांतर करू शकते. यात खालील गोष्टींचा समावेश होतो. कॅश आणि कॅश इक्विव्हलंट म्हणजे एका कंपनीकडे असलेली रोख रक्कम, बँकेत जमा असलेली रक्कम, इन्व्हेंटरी, तयार मालमत्ता, कच्चा माल व अर्धवट तयार माल. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट एका वर्षाच्या आत मॅच्युअर होणारे गुंतवणुकीचे पर्याय. करंट असेटमुळे कंपनीची दैनंदिन व्यवहार करण्याची क्षमता कळते. यावरून कळतं की कंपनीची लिक्विडिटी पोझिशन किती मजबूत आहे. याचं असेट ज्या जोरावर कंपनी रोजचा खर्च, पगार, कर्जफेड, बिले यासाठी पैसे वापरू शकतात. आता आपण बघूया करंट लायबिलिटीज म्हणजे काय. करंट लायबिलिटीज म्हणजे कंपनीवर असलेल्या अशा जबाबदाऱ्या ज्या तिला एका आर्थिक वर्षाच्या आत फेडाव्या लागतात. करंट पोर्शन्स ऑफ लॉंग टर्म डेट, शॉर्ट टर्म लोन्स, टॅक्सेस पेएबल. करंट लायबिलिटीज कळल्यामुळे आपण हे समजू शकतो की कंपनीला लगेच किती पैसे द्यावे लागणार आहेत, तिची दैनंदिन जबाबदारी सांभाळण्याची क्षमता किती आहे, तिची लिक्विडिटी पोझिशन सुरक्षित आहे की नाही. आता आपण बघूया टोटल असेट्स म्हणजे काय. टोटल असेट्स म्हणजे कंपनीकडे असलेल्या सर्व मालमत्ता, जसं की रोख रक्कम, जमिनी, मशीन, स्टॉक, गुंतवणूक ज्यांचा उपयोग व्यवसाय चालवण्यासाठी होतो. सेल्स ग्रोथ म्हणजे काय. सेल्स ग्रोथ म्हणजे एका वर्षात तुलनेत पुढच्या वर्षी विक्रीत किती टक्के वाढ झाली. जर समजा 2023मध्ये 100 कोटी झाली आणि 2024मध्ये 120 कोटी, तर सेल्स ग्रोथ 20% वाढ, म्हणजे एका वर्षात 20% वाढ झाली. हाय सेल्स ग्रोथ म्हणजे ग्राहकांची वाढती मागणी.
याचा अर्थ कंपनीचं प्रोडक्ट खूप चांगले चालतात, कंपनीची मार्केट शेअर वाढते, भविष्यातील नफा वाढण्याची शक्यता असते. आता आपण समजूया प्रॉफिट ग्रोथ म्हणजे काय. प्रॉफिट ग्रोथ म्हणजे कंपनीचं खरं आर्थिक आरोग्य. जर कंपनी सातत्याने नफा कमवत असेल तर ती दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित आहे. 2023ला नफा 50 कोटी आणि समजा 2024ला नफा 25 कोटी, म्हणजेच 50% वाढ झाली आहे. गुंतवणूक करताना प्रॉफिट ग्रोथ बघणं हे सर्वात आवश्यक आहे. आता आपण बघूया इक्विटी कॅपिटल म्हणजे काय. इक्विटी कॅपिटल म्हणजे कंपनीने सार्वजनिक किंवा खाजगी गुंतवणूकदारांकडून शेअर्सच्या माध्यमातून उभारलेला पैसा. जेव्हा कंपनी IPO काढते तेव्हा ते शेअर्स विकते. त्या बदल्यात कंपनीला जे पैसे मिळतात तोच तिचा इक्विटी कॅपिटल. जर कंपनीने 10 रुपयाचे 1 कोटी शेअर इश्यू केले तर इक्विटी कॅपिटल 10 रुपये इंटू 1 कोटी म्हणजेच 10 कोटी. तर आपण दुसरा पॉईंट बघूया. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट असतो, तो म्हणजे पित्रोस्की स्कोअर. तर पित्रोस्की स्कोअर म्हणजे काय. हे फायनान्शियल स्कोअरिंग सिस्टीम आहे जे अमेरिकन अकाउंटिंग अध्यापक जोसेफ पित्रोस्की यांनी तयार केलं होतं. हे स्कोअर 0 ते 9 पर्यंत दिलं जातं. जास्त स्कोअर असेल तर स्ट्रॉंग फंडामेंटल आणि जर कमी स्कोअर असेल तर कमजोर फंडामेंटल. पित्रोस्की स्कोअर हे एक पॉवरफुल फंडामेंटल फिल्टर आहे. स्ट्रॉंग आणि वीक कंपनी ओळखण्यासाठी खूप उपयोगी आहे. हे स्कोअर जर 7 किंवा त्याहून जास्त असेल तर कंपनीचे फायनान्शियल खूप चांगले असण्याची शक्यता असते. म्हणून शेअर खरेदी करण्यापूर्वी हा स्कोअर तुम्ही नक्की बघा. आता लास्ट पॉईंट बघूया, प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय. प्रमोटर्स म्हणजे कंपनीचे मूळ संस्थापक किंवा मोठे भागधारक. प्रमोटर होल्डिंग म्हणजे कंपनीला किती टक्के शेअर्स संस्थापकांकडे आहेत. FII म्हणजे परदेशी मोठ्या संस्था जसं की बँक, म्युच्युअल फंड ज्या भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करतात. यांचा सहभाग वाढला तर स्टॉक मजबूत मानतात. DII म्हणजे भारतीय म्युच्युअल फंड्स, LIC, बँका इत्यादी भारत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. याचा सहभाग म्हणजे देशांतर्गत विश्वासाचं लक्षण. पब्लिक म्हणजे सामान्य गुंतवणूकदार म्हणजेच तुम्ही आणि आम्ही. पब्लिक होल्डिंग म्हणजे एकूण शेअरपैकी किती टक्के शेअर पब्लिककडे आहे ते दाखवतं. पब्लिक शेअर मार्केटमध्ये एका जागेवर कधीच टिकत नाही. त्यामुळे कधी पण तुम्ही पब्लिक होल्डिंग कमीत कमी असेल तर तो शेअर तुम्ही नक्की बघा. एखाद्या कंपनीमध्ये पब्लिक होल्डिंग 40%, 45% किंवा 50% असेल तर त्या तुम्ही कंपनीपासून नक्की दूर राहा. कारण पब्लिकचा कधी भरोसा नसतो. FII, DII, प्रमोटर हे स्टेबल असतात, पण पब्लिकमध्ये कधी शेअर मार्केटमध्ये स्टेबल नसतात. ते आज इन्व्हेस्ट करतात तर ते 15 दिवसाने 20 दिवसाने शेअर सेल करतात. त्यामुळे प्रॉफिट लॉस होण्याची शक्यता जास्त असते.